हॅलो एव्हरीवन. गणपती बाप्पाला रोज काहीतरी नवीन बनवून खाऊ घालायचं आहे हा जर तुम्ही विचार करताय तर दिस रेसिपी इज ओनली फॉर यू. इतका क्यूट दिसणारा हा पिंक कलरचा मोदक बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते आपण बघून घेऊ. एक मोठी वाटी ओलं किसून घेतलेलं खोबरं, गुलकंद, खाण्याचा रेड कलर, रोज सिरप, इलायची, दूध, पिठी साखर आणि मिल्क पावडर. खूप सोपी रेसिपी आहे, अगदी झटकीपट बनून जाणार आहे. कढईमध्ये टाकायचं आहे दूध आणि त्याच्यामध्ये ओलं किसलेलं खोबरं आहे ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. एक छोटा कप मिल्क पावडर टाकायची आहे आणि जेवढा मोदक तुम्हाला गोड बनवायचा आहे त्याच्यानुसार तुम्ही पिठी साखर घालून घ्या. बेसिकली खोबरं घातल्याच्यानंतर तुमचं दूध फुटू शकतं, बट देर इज नो नीड टू वरी. तेच दूध घट्ट होऊन त्याला नंतर पेढ्याचं टेक्स्चर येणार आहे. 2 मोठे चमचे मी याच्यामध्ये रोज सिरप घातलं आहे कलर येण्यासाठी आणि फ्रेग्रन्ससाठी. एक छोटी इलायची कुटून घातली आहे आणि त्याच्यानंतर याला भरपूर वेळ कमी फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे. थोड्या वेळाने जसं जसं दुधामधलं पाणी आटायला लागेल आणि याचं टेक्स्चर घट्ट घट्ट होत येईल त्याला सारखं चमच्याने हलवायचं आहे, नाहीतर आपल्या ते कढईला खाली लागून जाईल. अशी कन्सिस्टन्सी आल्याच्यानंतर मी मोदकाचा साचा घेतला आहे, त्याच्यामध्ये ऑइल स्प्रे केलं आहे आणि मोदकाचं जे आपलं सारण आहे ते त्याच्यामध्ये भरायचं आहे. त्याच्यानंतर छोटे छोटे गुलकंदाचे खडे याच्यामध्ये घालायचे आहेत. साचा बंद करायचा आहे. अजून वरतून त्याला दाबून सारण भरायचं आहे. मीडियम गरम असतानाच हे काम पटकन उरकून घ्यायचं आहे, थंड झाल्याच्यानंतर मोदक बनणार नाहीत. आणि अशा प्रकारे आपला क्यूट दिसणारा पिंक कलरचा रोज मोदक झालेला आहे रेडी. अशाच इंटरेस्टिंग रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. बाय.